गावाचे क्रांती परिकर महाराज, या गावच्या सरपंच आशाताई, या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साठे भाऊ, त्यानंतर इथे एक सेवानिवृत्त शिक्षक पण आहेत, त्यांना मी 24 वर्ष झाली सेवानिवृत्त होऊन, त्याच्यामुळे मी त्यांना बाबा असं म्हटलं आहे. त्यानंतर व्यासपीठावरील जिल्ह्याचे प्रतिनिधी बडक सर इथं उपस्थित आहेत, या आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकोट या शाळेचा प्रवास जो आहे तो मी गेली 9 वर्ष पाहत आहे. 9 वर्ष झाली मला. मी या शाळेमध्ये बऱ्याचदा 8-10 वेळा तरी आलो असेल. शून्यातला प्रवास आणि आज 210 पर्यंत येऊन थांबलेला आहे. तर म्हणजे या अभिमानाची गोष्ट आहे की 210 विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेशित होत आहेत. आणि त्यानिमित्तानं दत्त भाऊनी एक शिक्षक मिळाला पाहिजे. तुमच्या शाळेला शिक्षक मिळण्यासाठी मी गेल्या 2 वर्षापासून प्रयत्न आणि त्याच्यापैकी 2 शिक्षक द्यावे असा मानस होता. त्यापैकी एक शिक्षक मी तुम्हाला मागच्या प्रयत्नामध्ये दिलेला आहे आणि येत्या शैक्षणिक वर्षामध्ये आपण निश्चितपणे या शाळेला एक चांगला शिक्षक देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी पालकांना सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यामध्ये 205 शाळा, 205 शाळांमधून साधारणतः 150 शाळा ज्या आहेत ते आपल्या नंबर 1 शाळा आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत आणि या 9 तालुक्यांमधून फुलंब्री तालुक्याचा हा नंबर 1 आहे. आपण जे अध्ययन स्तर निश्चिती करतो दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी अध्ययन स्तर निश्चिती केली जाते. अध्ययन स्तर निश्चिती म्हणजे काय की विद्यार्थ्यांना काय येतं, त्याला बेरीज येते का, त्याला गुणाकार येतो का, त्याला भागाकार येतो का, त्याला चांगलं वाचता येतं का, त्याला चांगलं लिहिता येतं का, हे पाहणं म्हणजे अध्ययन. त्याच्यामध्ये आपला तालुका जो आहे तो जिल्ह्यात नंबर 1 आहे आणि या नंबर 1 असल्याचं वारंवार कौतुक आपलं जिल्हा स्तरावरून पण होत असतं. गावामध्ये जे विद्यार्थी प्रवेशित आहेत त्यांचा एप्रिलमध्येच प्रवेश 100% झाला असं बडक सरांनी सांगितलेलं आहे. 20 विद्यार्थी प्रवेश पात्र होते आणि ते सर्व विद्यार्थी प्रवेश पात्र झालेले आहेत. आणि त्यांनी दुसरा मानसही असा व्यक्त केला आहे की गावामधून जे विद्यार्थी बाहेर गावच्या शाळेमध्ये जातात ते विद्यार्थी सुद्धा शाळेमधून आता परत आपल्या शाळेमध्ये येणार. इंग्रजीचं आकर्षण सगळ्यांनाच असतं, तुम्हाला आहे तर तुम्हाला पण आहे. पण तुम्हाला मी सांगू इच्छितो मी औरंगाबाद शहरातल्या कोणत्याही शाळेमध्ये माझ्या मुलांना प्रवेश देऊ शकलो असतो, परंतु माझी मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घराजवळच्या शाळेत शिकली. त्याच्यामुळे इंग्रजी हा काही विषय नाही, इंग्रजी एक भाषा आहे फक्त. आणि आपण इंग्रजी शाळेत टाकलं की 4-5 वर्षानंतर एक 5-25 वाक्य विद्यार्थ्यांना बोलता येतात आणि मग त्याच्यानंतर विद्यार्थी थोडा अडखळायला लागतो आणि विद्यार्थी मग धड मराठीतही शिकत नाही आणि इंग्रजीमध्येही शिकत नाही, अशी परिस्थिती त्या विद्यार्थ्याची होते. म्हणून इंग्रजी शाळेत टाकू नका मी तुम्हाला असं म्हणणार नाही, परंतु आपली परिस्थिती आणि वातावरण पाहून आपण त्या शाळेत आपण विद्यार्थ्यांना टाकलं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळा जर नंबर 1 होणार असतील, गुणवत्ता उत्कृष्टपणे मिळणार असेल, तर मग आपण कशासाठी बाहेर गावच्या शाळेत जायचं आहे. तिथं जाऊन आपल्याला जी गुणवत्ता मिळणार नाही ती गुणवत्ता आपल्याला आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मिळणार आहे. परंतु झालंय काय की आपल्या खिशातून जर 2 रुपये गेले की आपल्याला असं वाटतं बरोबर आता आपला विद्यार्थी टेंडर केअर किंवा मोठमोठ्या शाळा आहेत, 1-1-1.5 लाख रुपये फीस आहे आणि तिथं टाकलं की फक्त अभिमानानं सांगतो पालक की माझा विद्यार्थी टेंडर केअर शाळेत जातो, माझा मुलगा अमक्या शाळेत जातो, माझा मुलगा नांदा शाळेमध्ये जातो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जी गुणवत्ता आपल्याला मिळणार आहे ती गुणवत्ता इतर शाळेत मिळणार आहे. मला अजूनही सांगा, कोणीही सांगा की केम्ब्रिजच्या शाळेतला एखादा विद्यार्थी कुठे गेलेला आहे, आठवून पहा, कुठं दिसतंय का काही, आठवा.
ज्ञानदामधला एखादा विद्यार्थी कोणत्या मोठ्या पोस्टला गेलेला आहे आठवून पहा. नाथ व्हॅली मधला कोणता विद्यार्थी एखाद्या पोस्ट वरती आहे ते मला सांगा. शिक्षकांची मुलं सुद्धा मोठ्या मोठ्या शाळेत असतील, त्यात काही शंका नाही, परंतु आठवून पहा आपण सापडतंय का? नाही. परंतु मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेलगाव या शाळेतला विद्यार्थी अन्सार शेख सगळ्यांना माहिती का? अन्सार शेख नावाचा विद्यार्थी रिक्षा चालवणाऱ्या पालकाचा मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेमधून IAS होतो. मग गुणवत्ता कुठे मला सांगा तुम्ही? गुणवत्ता आपल्या शाळेत आहे, पण ही गुणवत्ता टिकवण्यासाठी किंवा शिक्षकांनी अधिकाधिक काम करण्यासाठी पालकांनी सुद्धा प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मी आत्ताच त्या दादाला म्हणत होतो, आपण ज्यावेळेस शाळेत शिकत होतो त्यावेळेस आपले मुलं आले कुठे आणि शाळेत गेले कुठे आपल्या पालकांनाच माहिती नव्हतं. मग पालक जर उदासीन असेल तर शाळा उदासीन असेल. साधी आणि सोपी गोष्ट आहे. पालक जर उत्साही असतील तर शाळा देखील, आमचे शिक्षकही उत्साही असतील, शाळेतले विद्यार्थी देखील उत्साही असतील. म्हणून मला असं वाटतं की घराचं अंगण जेवढं चांगलं असतं ना, त्याच्यातली घराची कळा समजत असते आपल्याला. म्हणून आपली शाळा ही गावाचं मंदिर आहे. तुम्हाला सांगतो, या मंदिरामध्ये जिवंत देव आहे. आपले लेकरं म्हणजे ही निरागस बालक आहेत आणि ते खऱ्या अर्थानं देव त्या मंदिरामध्ये आहे. कोणत्याच प्रकारची त्यांच्या डोक्यावरती कुठला म्हणजे भाव नाही, भेदभाव नाही. ते फक्त निरागस म्हणून शाळेत येतात. पण आपण जसं त्यांना घडू तसं ते पुढे जात असतात. म्हणून गावाचा जर पाया कोणता असेल तर शाळा ही गावाच्या इमारतीचा पाया आहे. आणि गावात जन्मलेले जे लेकरू आहे ते प्रत्येक मूल या शाळेच्या 4 भिंतीमधून जात असतात. आठवून पहा, या 4 भिंतीमधून सगळेच विद्यार्थी गेलेले आहेत. म्हणून शाळा ही गावात तितकीच महत्वाची आहे. कारण या देशाचं भवितव्य जे आहे ते या लेकरांच्या खांद्यावरती आहे. हे उद्याचे नागरिक आहेत आणि हे नागरिक सुदृढ आणि सक्षम झाले पाहिजे, यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की जगात भारतातली लोकशाही जी आहे ती जगात सगळ्यात सक्षम आहे. मग आपली जर लोकशाही अधिकाधिक सक्षम करायची असेल तर आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं लागेल. शिक्षण फक्त शिक्षण देऊन चालणार नाही, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं लागेल. तर म्हणून सगळ्या पालकांना विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की आपण विद्यार्थ्यांना दररोज शाळेत पाठवलं पाहिजे. त्यानंतर शाळेमध्ये आज काय झालंय ते संध्याकाळी फक्त विचारा. आपल्याला काही जरी येत नसलं तरी लेकराला विचारा, आज तुला सरांनी काय शिकवलं. एवढं जरी विचारलं तरी खूप मोठं झालं. तुम्हाला तुम्ही नका पाहू त्याचं काही, फक्त घरी आल्यानंतर त्याला विचारा, आज काय कोणता धडा शिकवला. त्या धड्याचं नाव जरी आपल्याला विद्यार्थ्यांना सांगितलं तरी आपलं काम झालं. म्हणून मला असं वाटतं की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. ज्या गावामध्ये शिक्षणाविषयीची प्रचंड तळमळ होती त्या गावातले विद्यार्थी खूप पुढे गेलेले आहे. तुम्हाला खुलताबाद तालुक्यातलं देवळाणा नावाचं एक छोटंसं गाव आहे, पण अतिशय हुशार विद्यार्थी त्या गावामधून निघून गेले, आज मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. त्याच्यानंतर जळगाव मेट्रोचं उदाहरण घ्या. त्या गावामध्ये खूप मोठे उद्योजक आहेत, खूप मोठे नोकरदार लोक आहेत. त्या गावामध्ये कमी लोक म्हणजे अशिक्षित आहेत, सुशिक्षित खूप आहेत. तुम्ही विचार करा, शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पीठ तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण कधीच वायाला जाणार नाही. तुम्हाला उत्कृष्ट शेती करायची असेल तर शिक्षणाची सुद्धा खूप गरज आहे. आज कॉम्प्युटरवर शेती चालते. आज घरी बसून आपण कॉम्प्युटरवरचं बटन दाबलं की शेतातली मोटर सुरू करू शकतो. कॉम्प्युटरवरचं बटन बंद केलं की शेतातली मोटर बंद होते. म्हणून तुम्हाला सांगतो शिक्षण हे खूप महत्वाचं आहे. तालुक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझ्या तालुक्यामध्ये 250 शाळांपैकी जवळपास 150 शाळा नंबर 1 आहे. जिल्हा परिषदेच्या शाळाच नंबर 1 आहेत. आज जळगाव मेट्रोचं जर उदाहरण आपण घेतलं तर 18 गावातून विद्यार्थी त्या शाळेमध्ये, बस लावून विद्यार्थी त्या शाळेमध्ये येतात. वडोद बाजार शेजारी गाव आहे, तिथं KG to PG शिक्षण उपलब्ध आहे. परंतु त्या शाळेत न जाता त्या गावातून बस भरते आणि जळगाव मेट्रोच्या शाळेमध्ये जाते. कशामुळे जाते की गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे विद्यार्थ्यांना. आणि स्वातंत्र्याच्या नंतर गावात फक्त शाळा पाहिजे होती, परंतु आता शाळा लागत नाही. शाळा तर असलीच पाहिजे, परंतु गुणवत्तापूर्ण देखील असली पाहिजे.
म्हणून शिक्षण खूप महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपण चांगलं शिकवलं पाहिजे. याच वयामध्ये आपण जर विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं नाही तर ते विद्यार्थी पुढे भरकटण्याची शक्यता असते. म्हणून पालकांनी, शिक्षकांनी, शिक्षक देखील त्यांचं पालकच आहेत, तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांवर, सगळे विद्यार्थी सुसंस्कारक्षम होतील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. शिक्षकांनी सुद्धा खूप चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्या प्रत्येक चालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा परिणाम विद्यार्थ्यांवरती होत असतो. आपण कसं चालतो तशी लकब विद्यार्थी घेतात, आपण कसं बोलतो तसं लकब विद्यार्थी घेतात, आपण कसं लिहितो. शिक्षकाचं जर फळ्यावरचा अक्षर चांगला असेल तर विद्यार्थ्याचं अक्षर सुद्धा तेवढं चांगलं येतं. म्हणून आपण सुद्धा जाणीवपूर्वक काही गोष्टी करणं गरजेचं आहे. मी एक गोष्ट सांगतो छोटीशी आणि थांबून जाऊ. तुम्हाला पहिलीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. गोष्ट अशी संस्काराची आहे की आमच्या शकुंतला काळे नावाच्या एक शिक्षणाधिकारी होत्या आणि त्या नेहमी एक गोष्ट सांगायच्या. शाळेमध्ये असा मोठा स्टॉप होता तुमच्या वापरसारखा आणि प्राचार्य शाळेत बसलेले असायचे आणि एक मॅडम यायच्या आणि प्रोटोकॉल म्हणून समजा असं की पदर मध्ये आत येऊ का सर असं म्हणतो ना आपण, आत येऊ का सर, दरवाजात आल्यानंतर आत येऊ का सर, आणि त्याने मी त्या असं पदर असं करायचं, आत येऊ का सर झालं. हे मुलं पाहत होती. मग मुलांनी काय केलं, शर्टाचा कोना धरला आणि आत येऊ का सर. म्हणजे आपल्या लेकरांवरती आपले शिक्षकाचे किती संस्कार होतात हे त्याच्यातून दिसून येते. म्हणून आपल्या प्रत्येक चालण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं त्या सगळ्यांचा परिणाम जो आहे कुटुंबाचा असेल, शिक्षकाचा असेल, असं होत असतं. घरात जर समजा कौटुंबिक कलह असतील, भांडण असेल तर त्याचा देखील विद्यार्थ्याच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होतो. म्हणून घरात सुद्धा पालकांनी सुसंस्कारक्षम वागणं गरजेचं आहे. कारण आपण पुढच्या पिढीवरती त्याचे संस्कार करत असतो. बोलण्यासारखं खूप आहे. आज शाळेचा पहिला दिवस, शैक्षणिक वर्ष 2024-25ची आज सुरुवात आहे आणि जाणीवपूर्वक तुमच्या गावाची निवड केली आम्ही येण्यासाठी की वाकोदला जायचं आणि वाकोदच्या शाळेतच आपण कार्यक्रम करायचा असं जाणीवपूर्वक ठरवलेलं होतं. शिक्षणाधिकारी माध्यमिक माननीय देशमुख सरही येणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं ते आज येऊ शकले नाही. पण त्यांचे प्रतिनिधी इथं आलेले, जिल्ह्यावरून आलेले बळकट आपल्या सगळ्यांना या शैक्षणिक वर्षाच्या पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.